गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळी 6:01 झाला आहे. पहा, दिसत नाही आहे वाटतं. बहुतेक डायरेक्ट सूर्यकिरण आलेले आहेत, ते स्क्रीनवर पडत आहेत. 6:01 झालेला आहे आणि मी आता मॉर्निंग वॉकला एका वेगळ्या ठिकाणी जातो आहे. हे समोरून मला जर दिसत असेल तर मागच्या आठवड्यात मी त्या रस्त्याने गेलो असेल. एक हॉट बलूनसुद्धा समोर आहे माझ्या, पण तो बलून सूर्य आणि जमिनीच्या मध्ये आहे, त्यामुळे दिसतोय की नाही मला कल्पना नाही आहे. तर आपण थोडं असं पुढे पुढे जात राहू. आणि हे शेत कसलं आहे ते मला माहिती नाही, पण छान दिसतं आहे. पाहूयात आपण पुढे जाऊन आणखी. जर व्यवस्थित दिसू लागलं तर मी दाखवू शकेन. पलीकडून एक रस्ता आहे, त्या रस्त्याने मी गेलेलो आहे आणि हे नेबरहूड आहे आणि मी वॉक त्या पलीकडच्या रस्त्याने करतो आहे. तर आपण पुढे जाऊयात. अजून इकडे या रस्त्याने पुढे जात जाऊ. हे जे काही नेबरहूड आहे ज्यामधून मी चालतो आहे ते आमच्या घरापासून खरं खूपच दूर आहे. म्हणजे साधारण एक 20 ते 22 मिनटं चालल्यानंतर मी आलेलो आहे. पण त्या 20-22 मिनटामध्ये सुद्धा घराच्या रचनांमध्ये तसा काही फरक नाही आहे. तसा काही म्हणजे काहीच फरक नाही आहे. ॲज इट इज मागील पानावरून पुढे असंच आहे सर्व. एवढंच काय, तर आम्ही जिथे राहतो ते मेडो लेन आहे आणि हे बोर्डवर दिसत असेल पहा तुम्हाला, दूरवर आहे थोडंसं, ते सुद्धा मेडो लेन आहे. आणि मी त्या मेडो लेननीच सरळ जात चाललो आहे. इथे मला एक गॅलरी दिसली जी अद्यापर्यंत कुठे दिसली नव्हती. लिटरली कुठे अशी गॅलरी दिसलेली नाही आहे, ही पहिल्यांदाच दिसलेली आहे. अरे वा, इथे सुद्धा गॅलरी आहे. ही गॅलरी विशेष काय म्हणजे विशेष सेकंड फ्लोअरवर गॅलरी आहे आणि आत्तापर्यंत मी कधी सेकंड फ्लोअरवर गॅलरी पाहिलेली नाही आहे. तर पुढे कुठपर्यंत जाणार आहे मला खरोखर माहिती नाही मित्रांनो. मी याच्या अगोदर मी जसं म्हटलं आमच्या घरापासून लेफ्ट साईड उभं राहिलं तर लेफ्ट साईडला एक 4 किलोमीटरपर्यंत असा सरळ गेलेलो आहे. ते मला माहिती होतं, पण मी त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आता आज चाललेलो आहे आणि ऑलमोस्ट 2-2.5 किलोमीटर साधारण झालं असं, मे बी जास्त झालं असं. आणि हे कुठे संपणार आहे ते पाहूयात. आता मला माहिती नाही आहे खरं, पण आपण जाऊयात पुढे काय काय दिसते पाहूयात. अगदी रस्त्याच्या कडेला ही एक लिटल फ्री लायब्ररी लिहिलेलं आहे. टेक ए बुक, शेअर ए बुक. हे प्रायव्हेट असेल मे बी यांचं, त्यामुळे हे पब्लिक नसेल. साधारण हा रस्ता जिथे संपतो आहे ते दिसायला सुरुवात झाली आहे मला. आणि याच्या पुढे मेन रोड असावा म्हणजे. आणि मी असं मागून जसं आलो आहे म्हटलं तुम्हाला, या रोडने मी असं चालत आलेलो आहे मागून. आणि समोर थोडासा मोठा रस्ता आहे, म्हणजे हा तो आला, हा शेवटी रस्ता. आणि तिथे मेडो लाईन लिहिलेली आहे आणि हा रस्ता 127च आहे. हा हे टर्टल इस्टेट म्हणून आहे. इथपासून आपण चालत आलेलो आहे आणि मी 100% आता शुअर आहे ह्या रस्त्याने जर सरळ तुम्ही 8 ते 10 किलोमीटर चालत गेले, मध्ये आमचं घर येईल आणि तिथून पुढे सरळ चालत गेले तर त्याच्याही पुढे असंच एक 2-3 असे हायवे सोडले तर सरळ गेलं तर तिथे एंड होईल. मी ते व्हिडिओ काढले आहेत पण त्याच्यावर ते अपलोड नाही केलेले, जिथे हा इथून जो शेवटचा पॉईंट येतो. पण तिथपर्यंत मी गेलेलो आहे नक्की.
आणि ह्या रस्त्याच्या सुरुवातीला पहा असं दृश्य दिसतंय मला. पूर्णपणे त्या बाजूला. आणि आता परत पुढचं नेबरहूड आहे ते तिकडे दिसतंय. तिकडे मी गेलेलो नाही अजून कधी, म्हणजे अजून तरी कधी, म्हणजे मी काय सारखं येत नाही, पण तिकडे गेलेलं नाही आहे. इथे या रस्त्याने मोस्टली आलो असेल किंवा पास झालो असेल. हा 127 रस्ता आहे. म्हणजे हा 127 कुठे जातो, कुठून आला आहे ते माहिती नाही, पण क्रॉस होतो म्हणजे पलीकडच्या बाजूने जाताना. मला त्याच्याशी काही आपल्याला काही करत असते म्हणून आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो आहे. हा 127 आहे आणि 127ला तिकडे समोर काहीतरी वेगळं दिसतं आहे जिकडे मी गेलेलं नाही आहे. आता मी तिकडे जाणार आहे पहा. समोर जर मला झूम नाही करता येणार पण तिकडे जाणार आहे, कारण माझं आत्ता चालणं जे झालेलं आहे ते मला नाही वाटत फार झालेलं आहे. 4-4.5 किलोमीटर झालेलं आहे आणि त्यामुळे मी आणखी माझं वॉकिंग वाढवण्यासाठी त्या समोर जर थोडंफार वाईट दिसत असेल ना तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग. खरं तर गाड्यांनो ह्या रस्त्यावरनं चालण्याची जी मजा आहे ना, लिटरली खरोखर म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे म्हणून नाही वेळ, पण फ्रेश वाटतं असं मला फार. सगळीकडे हिरवं हिरवं असं, म्हणजे असं दमणूक होत नाही किंवा घाम फार येत नाही आणि फ्रेश वाटतं एवढं म्हटलं तरी पुरे. गेली 2-3 दिवस मी विचार करतो आहे की सूर्योदय पाहायचा, पण जेव्हा केव्हा मी उठतोय तेव्हा आणि आवरून बाहेर पडेपर्यंत ऑलरेडी सूर्योदय झालेला असतो. मी आता आणखी थोडा प्रयत्न करणार आहे, कारण 5:15च्या अगोदरही 5:15च्या अगोदरच सूर्योदय होतो आहे आणि मी आज साधारण 5:35ला वगैरे बाहेर पडतो आहे. तर 5:15च्या अगोदर जर बाहेर पडलो तर कदाचित मला सूर्योदय पाहायला मिळेल. आणि दुसरं असं होतं की जेव्हा केव्हा लवकर उठतो त्यावेळेला क्लाउडी असतं, म्हणजे ज्या वेळेला उठलेलं म्हणजे लवकर बाहेर पडलेलं आहे की आज सूर्योदय पाहायचा, तर नेमकं त्यावेळेला ना फार क्लाउडी असतं. त्यामुळं सूर्योदय काय व्यवस्थित दिसलेलं नाही. 2 वेळा मी प्रयत्न केला, तर आता परत अजून 2-3 वेळा प्रयत्न करणार आहे. जसं इकडे म्हटलं जातं की आत्ता हा चालू आहे तो जून, आणि ज्या वेळेला मी ऑगस्टपर्यंत थांबेल ना तर सूर्योदय हा उशिरा सुरू होईल. म्हणजे आत्ता 5:15ला होत आहे, तर काही दिवसांनी म्हणजे असं वाढत जाईल की 5:15, त्यानंतर 5:30, 5:45, 6:15, 6:30पर्यंत ऑगस्टपर्यंत सूर्योदय होईल पहा. सूर्योदय व्हायला ऑगस्टमध्ये साधारण 6:30 वाजतील आणि व्हाईस वर्षा तसंच सूर्यास्त. आत्ता सूर्यास्त जर मी पाहिला, मी काही व्हिडिओमध्ये माझ्या दाखवलेला आहे, तो 8, 8:15 नंतर होतो आहे. आणि ऑगस्ट जसं जवळ येईल ना त्यावेळेला तो 5:30ला सुद्धा होईल पहा. 5:30 वाजता सुद्धा सूर्यास्त होऊ शकेल. आपण ह्या रस्त्याने आता पुढे चाललो आहे खरं, तर पाहाव्यात कुठे जाता येते आपल्याला ते. चला तर मग. पुढे जायचं म्हणलं तर हे 252 सेकंड म्हणजे 252nd ॲव्हेन्यू आहे. इकडे आपण जाऊ. आणि मी असं हा 252वा कुठे जातो आहे ते. मी खरं आता एक 360चा व्ह्यू घेऊन बंद करतो आहे, कारण माझा व्हिडिओ फार बऱ्यापैकी मोठा व्हायला लागला आहे. तर चॅनल लाईक करत जावा, चॅनल सबस्क्राईब करत जावा, चॅनल शेअर करत जावा. हे पहा, हे मॉन्युमेंट्स आहेत ते खरोखर खूप असं छान आहेत. 360मध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथून. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. हे क्रिस आहेत मित्रांनो. हे क्रिस आहेत आणि आपल्याला भेटलेले आहेत. आणि मी त्यांनी मला विचारलं खरं, पण मलाच माहिती नाही आहे. आता ॲड्रेस होत होते तर आमचं बराच वेळ बोलणं झालं होतं. चालेल. Good morning. And
my YouTube channel. Oh, okay, okay, You give compliment. okay. Uh-huh. What's the name of it? Sharat Shinde. Sharat Sharat Shinde. Sharat Chinde. Wait. Yes. Good morning, Sharat Chinde from Chris from Phoenix, Illinois. ओके, थँक्यू. Yes, sir. Yes. नमस्कार मित्रांनो, हे आपल्याबरोबर आहेत. दाखवतो मला नाव नाही वाचता येणार त्यांचं. हे ह्यांचं प्रोनाऊन्स मला करता येणार, पण ते आपल्याशी 1-2 शब्द बोलतील. सबस्क्राईब माय चॅनल शरद शिंदे. सबस्क्राईब माय चॅनल. या ओके, थँक्यू. तर मित्रांनो, हे आपल्याला भेटलेले आहेत. हे इथे जॉबवर करत असतात. तर आमची थोडीफार ओळख झालेली आहे आणि त्यांना मी म्हटलं माझ्या चॅनलला काही कॉम्प्लिमेंट द्या, तर त्यांनी आपल्याला दिले आहेत कॉम्प्लिमेंट बऱ्यापैकी. आणि बोलत होतो बराच वेळ.